नमस्कार, मी तुषार पायगुडे. महाराष्ट्र स्पेशलच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मनातला आवाज मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. आता सर्वसामान्य माणूस म्हणतोय, पुरं झालं हो. देशाची निर्लज्जपणे लूट चालू आहे आणि सामान्य माणूस रोजचं जीवन जगण्यासाठी रक्त ओकतोय. कारण सरकारने सध्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सगळंच महाग होत चाललंय. जर तुलनेच्या मानानं जर टक्केवारीमध्ये जर ही महागाई मोजली तर 3.4% पोहोचली आहे. राज्यातला तरुण बेरोजगारीत होत चाललाय. शेतकरी कर्जात बुडतोय. छोटे व्यापारी दिवाळखोरीत निघतायत. त्याचबरोबर मध्यमवर्गीय कुटुंब जे महिन्याचा खर्च चालवता रडकुंडीला आलाय. याला कारण काय माहितीये? वाढणारी महागाई. मात्र पगार वाढलेले नाहीत, मात्र उत्पन्न वाढलेलं नाही. या सगळ्यामध्ये खर्च मात्र वाढत चाललेत आणि उत्पन्न काही वाढत नाही. आणि चाललंय सध्याचं जे सरकार आहे, या सरकारने, मोदी सरकारने जनतेला धमकी दिल्यासारखी केलंय. सरकार म्हणतंय सोने खरेदी करू नका, परदेशात जाणं टाळा, गाडी कमी चालवा, वर्क फ्रॉम होम करा. आपल्या आजूबाजूचे अनेक पेट्रोल पंप बंद आहेत. पंप मध्ये मध्ये चालू केले जातात, मध्ये मध्ये बंद ठेवले जातात. आता पेट्रोल पंपांनाही निर्देश येणार आहेत की 2,500 लिटरच्या, म्हणजे प्रत्येक पंपाच्या ह्याच्यावरती सेलवर अवलंबून आहे की 2,500 लिटरच्या पुढे कुठले इंधन विकायचं नाही. 2,500 पर्यंत इंधन विकलं की सगळं बंद होणार. दुसऱ्या दिवशी परत पेट्रोल पंप चालू होणार. त्या मर्यादा इंधनाच्या ज्या आता घालून दिल्या, हे नक्की या देशाच्या या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? देशाची अर्थव्यवस्था इथपर्यंत कोणी आणून पोहोचवली? याला जबाबदार कोण? मागील 10 वर्षापेक्षा जास्त काळ आपल्याकडे सत्ता होती. आजचे दिन अंधार. लोकांना सांगता सांगत होते की महाराष्ट्र पुढे नेऊन ठेवलाय, असं म्हणून लोकांची मतं मागितली. आणि आज तुम्ही विचार करा, हा महाराष्ट्र खरंच कुठे नेऊन ठेवलाय. बेरोजगारांनी नोकरी मागितली की धर्माच्या नावाखाली त्यांना वेड्यात काढायचं, त्यांची माती भडकवायची. भाकरी मागितली की मंदिर दाखवायचं, मंदिराच्या आस्थांमध्ये लोकांना गोंधळून टाकायचं. आता बाद झालं. धर्माच्या नावाने वेड्यात काढणं, धर्माच्या नावाने माती भडकवणं हे आता थांबवलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांना लाज वाटावी. कारण निवडणुका ज्यावेळेस सुरू होतात, त्या निवडणुकांमध्ये 3,335 कोटी फक्त जाहिरातींना खर्च केलेत. त्याचबरोबर रोड शो असतील, त्यांचे हेलिकॉप्टरचे दौरे असतील. अहो, ही जनतेच्या पैशावरती केलेली उधळपट्टी आहे. त्या उधळपट्टी करताना देशाची चिंता तुमच्या नाही मनात आली का? पण जेव्हा सामान्य माणूस उपाशी मरतो, तेव्हा कष्ट करणारा जो कष्टकरी आहे त्याला काटकसरीनं वागा, असा गर्विष्ठ आणि ढोंगी उद्देश का दिला जातो? किती दुटप्पी भूमिका आहे तुमची. निर्लज्जपणे, इतक्या भयानकपणे जनतेशी वागणूक चाललेली आता ही थांबवा. राज ठाकरे यांनी खरंच सांगितलंय आणि ते खरंच त्यांच्या ठाकरे शैलीत बोललेत. अत्यंत संतापजनक गोष्ट आहे त्यांची. सत्ताधाऱ्यांनी आधी स्वतःवरती जनतेच्या पैशाची जी उधळपट्टी चालवली आहे ती थांबवा. सामान्य माणूस आधीच रक्तात पाझरतोय त्यांच्या रोजच्या जीवनमानात जगण्यासाठी. त्यांच्यावर देशभक्तीच्या नावावर कुरूर मिरवणूक चालली आहे. आता खूप झालं, पुरे झालं. जनतेच्या मनातल्या ज्या भावना आहेत ह्या अत्यंत भयान आहे. जनतेला भाषण नको, जनतेला रोजगार हवा. महाराष्ट्रातली जी महागाई वाढत चालली आहे ही महागाई रोखा. या परिस्थितीला जबाबदार कोण? सर्वसामान्य माणूस रोजचं जीवन जगण्यासाठी खरंच खूप हवालदिल झालाय. आणि हे सरकार सांगतं देश वाचवण्यासाठी फक्त सर्वसामान्यांनाच झळ का लावायची, सर्वसामान्यांनीच काटकसरीने का जगायचं, सर्वसामान्यांना ही बंधनं का घालायची? सत्तेत बसलेल्या अपयशी लोकांनी आता जबाबदारी स्वीकारतील का? लूट थांबवतील का? महाराष्ट्र स्पेशलच्या माध्यमातून मी एक कडक इशारा देतो. भावनिक फसवणूक, खोटे उद्देश आणि जनतेची लूट आता थांबवा. नाहीतर जनता जागी झालेली आहे, जनता रागावलेली आहे. तुम्हाला नक्की काय वाटतं? सत्ताधाऱ्यांनी ज्या जनतेच्या पैशाची लूट चाललेली आहे ही लूट थांबवावी का? जनतेच्या पैशातून जी उधळपट्टी करतायत ही थांबवावी का? ही चालली आहे का? कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.